स्ट्रेस, तुमची स्लीप, तुमचा व्यायाम आणि खाण्याचा पॅटर्न याला जर का कुठे एखाद्या ठिकाणी भोग पडलं तर ते आपल्याला शिवता पण आलं पाहिजे. ते जेवढं लवकर शिवाल तेवढं वजन स्थिर राहील. तुमच्या आहाराचा कंट्रोल हा तुमच्या मनावरती असतो. आपण गोळ्या घेतल्या, वजन कमी केलं, ह्या गोळ्या तुम्ही किती दिवस घेणार आहे आणि किती वजन कमी करणार आहे आणि कुठे थांबणार आहे. तर जिममधला व्यायाम आणि चालणं ह्याच्यातलं वजन कमी करायला काय अधिक चांगलं आणि काय अधिक सस्टेनेबल? केमिकली जी म्हणतो आपण की पोळीमध्ये पण शुगर आहे, भातामध्ये पण शुगर आहे, त्याच्यानंतर तुमच्या डाळीमध्ये पण शुगर आहे. या तुम्ही नाही बंद करू शकत. तुम्हाला दिसणारी शुगर बंद केली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. जी लोक रात्री उशिरा जेवतात, जी चुकीची जेवतात, त्यांचं बरोबर बेलीफॅट वाढलेलं असतं. आंबा खाताना आंबाचं खायचं आहे, त्याचा आमरस केलंय, त्याचा मिल्कशेक केलाय किंवा त्याचं आपण ते म्हणतो ना ज्यूस केलाय, तर तशा प्रमाणात खाल्लात तर तुमचे शुगरही वाढेल आणि तुमचं वजनही वाढेल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुन्हा एकदा गप्पा मारणार आहे ते डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याशी. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. मॅडम बरोबर आपण आरोग्य, आहार या सगळ्यांविषयी वेगवेगळ्या चर्चा केलेल्या आहेत. त्या सर्व चर्चांना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातला एक व्हिडिओ तर मिलियन प्लस गेला आहे, बाकी अनेक व्हिडिओ काही लाखात गेलेले आहेत. पण आत्ता चर्चा करायची कारण अशी की गेल्या 15 महिन्यात शेवटच्या मुलाखतीनंतर मॅडम बरोबरच्या जे काही ट्रेंड झाले, जे नवीन प्रश्न आले, जे कमेंटमधून समोर आले त्याच्याविषयीची चर्चा. आणि दुसरं कारण असं की आरोग्याचा पासवर्ड आहार हे त्यांचं नवीन पुस्तक नुकतंच सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या मधले काही मुद्दे असा आजच्या चर्चेचा एकूण स्कोप असणार आहे. सो पहिला प्रश्न असा की सातत्याने कमेंट येते या व्हिडिओवरही लोक म्हणतील की वजन कमी झालं की पुन्हा वाढतं. तर ही जी सायकल आहे ही कशी थांबवायची? कमी केलेलं वजन कॉन्स्टंट ठेवायचं कसं? हां, आता या सायकलविषयी जर म्हणाल, तर वजन कमी झालेलं परत वाढतं. हे आपण कधी लक्षात येतंय हे पण बघायचंय. म्हणजे समजा तुम्ही आता कुठे एखाद्या इव्हेंटला गेलात, हां, संध्याकाळी चोपून झालं, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. भूक लागली की खातो. पण त्याला कॉम्पेन्सेट करत नाही आपण कधीच, की आपण रात्री जर का गोड खाल्लंय, थोडं 2 पुऱ्या जास्त झालेल्या आहेत, काहीतरी त्याच्यामध्ये राईस खूप छान होता, तो झालेला आहे. तो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्या गोष्टी बघायला जातो, तर ते पटकन लक्षात येत नाही आपल्या. ते वजन तुमचं 7-8 दिवसांनी बरोबर वाढलेलं दिसतं. पण कॉम्पेन्सेट करताना लगेचच जर का केलंत, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट एकदम लाईट घेतला, एखादं फ्रूट घेतलं किंवा दुसऱ्या दिवशीची पोळी, भात हा थोडा कमी घेतला, त्याऐवजी ताकाचं प्रमाण वाढवलं. आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामात 2 ते 3 ग्लास ताक तर तुम्ही आरामात पिऊ शकता. हा जो कॉन्शियसनेस जो आहे ना, हा जर का तुमच्यात जागृत असेल, तर ते वाढणारं वजन अति वाढायला जाणार नाही. बरं, 5 दिवस ट्रिपला गेला, मस्तपैकी चापून-चुपून खाल्लंय, आल्यानंतर 2 किलोचा काटा वाढलेला आहे. तर आपण त्याला कॉम्पेन्सेट कसं करायचं हे सांगितलेलं आहे. कॉम्पेन्सेट नाही केलं तर ते वजन तुमचं वाढणार आहे. पण मजा करताना आल्यानंतर पण आपल्याला जागेवरती यायचंय, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती जर का लक्षात नाही ठेवली, तर मग ते एकावर एक पायलप होत जातं. मग नंतर म्हणतो जाऊ दे, मी एवढं करतो तर होतच नाही, म्हणून आपण परत ते सोडून देतो. सोडून न देता कॉम्पेन्सेट करायला शिकलात तर ते नक्कीच तुमच्या जागेवरती येतं. पण नुसतं एवढ्यानेच वजन वाढतं असं नाही, बाकीची पण कारणं आहेत. म्हणजे तुमचा स्ट्रेस, त्याला तुम्ही एलिव्हेट करताय का? म्हणजे त्याला तुम्ही काम करताय का? थोडंसं मेडिटेशन करताय का? योगा करताय का? प्राणायाम करताय का? हे बघायचं. सो दॅट तुमचं डोकं शांत राहिलं. या सगळ्याचे सेंटर्स कुठे आहेत? ब्रेनमध्ये आहेत. म्हणजे लेप्टिन असू द्यात, ग्रेलिन असू द्यात, की बाकीचे जे काही हॉर्मोन्स आहेत, ही सगळी कुठेवरती तुमच्या सटायटीवरती ॲक्ट करतात, बरोबर आहे. आणि तिथे जर का ती वेगळ्या प्रकारे सिग्नल पोचायला लागली, कॉर्टिसॉल रिलीज होतं स्ट्रेसमुळे, ती पण ह्या सगळ्या सिग्नलला हॅम्पर करतात. मग हे सिग्नल चुकीचे जायला लागले, की तुमचं क्रेव्हिंग्ज वाढायला लागतं. स्ट्रेसमुळे झोप होत नाही, झोप नाही झाली की क्रेव्हिंग्ज वाढायला लागतात. क्रेव्हिंग्ज वाढायला लागले की तुम्ही ऑटोमॅटिकच वेगळ्या प्रकारचं पण खायला लागता, ज्याच्या कॅलरीज तुम्ही मोडण्याच्या भानगडीत पडत नाही, ज्याला कॉम्पेन्सेशन नावाचा प्रकार नसतो. त्याच्यामुळे 3 पार्ट्स बघायचे. एक तर आपला एक्सरसाइज व्यवस्थितच ठेवायचा, त्याला गॅप पडू देऊ नका. कॉम्पेन्सेटरी मील खूप गरजेचं असतं. म्हणजे जरी आदल्या दिवशी खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी करताना थोडा पुढचे 2 दिवस मी जरा जागेवरती येईल. आता परत त्याच चुका जर का करायला लागलो तर ते पायलप होतं. आणि तुमची झोप नीट होतीये ना, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डिजिटल डिटॉक्स.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, की तुमचा मोबाईल 11 वाजता बंद होऊन जर का तो हात पुरणार नाही एवढ्या अंतरावरती ठेवला, तर तुमची झोप शांत होईल. झोप शांत होईल तर तुम्हाला रिपेअरिंग सिस्टमला बॉडीला वेळ मिळतो. सो हा डिजिटल डिटॉक्स पण होणं अतिशय गरजेचं असतं. सो स्ट्रेस, तुमची स्लीप, तुमचा व्यायाम आणि खाण्याचा पॅटर्न याला जर का कुठे एखाद्या ठिकाणी भोग पडलं, तर ते आपल्याला शिवता पण आलं पाहिजे. ते जेवढा लवकर शिवाल तेवढं वजन स्थिर राहील. ते आपल्याला शिवता आलं नाही, तर ते परत वाढणार आहे आणि पुढे वाढलेल्या वजनाला परत मागे यायला सेम प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याच्यामुळे ही सेम प्रक्रिया करताना व्यवस्थित झाली, तर ते परत जागेवरती येतं. कारण असे पण पेशंट आहेत, की जे म्हटले, की 3 किलो वाढून आलो. पुढचे 15 दिवस व्यवस्थित सांगितलेलं परत केलं आणि ते 3 किलोचा 2.5 किलो तरी कमी झालाय. अर्धा किलो होईल अजून कमी. थोडा इकडे-तिकडे होणार आहे. कारण हा जो प्रकार आहे, हा काही तुम्ही 500 कॅलरी जास्त खाल्ला म्हणून 1 किलो वाढलंय म्हणून परत ते वाढत जाणार आहे, असं नाहीये. त्या 500 कॅलरीला तुम्ही कॉम्पेन्सेट केलं तर ते खाली पण येणार आहे. पण तुमची झोपच सुधारली नाही, तुमचा स्ट्रेसच नाही आटोक्यात आला, तर मग त्याला पण ते लवकर दाद देणार नाही. त्याच्यामुळे हे चौकोन जर तुम्ही व्यवस्थित शिवला, तुमचा जर का व्यवस्थित पूर्ण केला, तर त्या चौकोनात तुमचं वजन पण स्थिर राहायला मदत मिळते. आता एक शॉर्टकट आलाय आणि तो आता 1 तारखेपासून खूप जणांच्या आवाक्यात आलाय. तो म्हणजे वजन कमी करायच्या गोळ्या. खूप ब्रँड्स आहेत त्याचे आणि गेल्याच आठवड्यात आय थिंक सो त्याची पेटंट संपल्यामुळं आता ते खूप लोकांना अफोर्डेबल झालंय. त्याची चर्चा आहे, त्याचा ट्रेंड आहे. गोळ्या घेऊन वजन कमी करावं का? हां, आता हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे वजन वाढलेलं आहे. याला कारणं काय जर का बघितलं, तर आपण म्हणतो लाईफस्टाईल डिसीजेस बरोबर आहे. आपण गोळ्या घेतल्या, वजन कमी केलं. ह्या गोळ्या तुम्ही किती दिवस घेणार आहे आणि किती वजन कमी करणार आहे आणि कुठे थांबणार आहे? हे पण बघणं गरजेचं आहे. त्याचे साइड इफेक्ट्स पण खूप आहेत. ते जिथे ॲक्ट करतं GLP-1 म्हणून आहे. त्याला जर का ते आपल्याला ॲक्शनला भाग पाडतंय, तर ते तुमची भूक कमी करतंय. म्हणजे तुमचं इनपुट कमी होणार आहे. तुमचं कॅलरी डेफिसिट होणार आहे. पण कॅलरी डेफिसिट होताना न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी पण झाली, तर प्रॉब्लेम सुरू होतो. जर तुम्हाला एनर्जी मिळालीच नाही, तर तुमचं मसल लॉस पण व्हायला प्रॉब्लेम होतो. फक्कड फेसवाले लोकं तयार होतात. बरोबर आहे. तुम्ही जर का बघितलं असेल Ozempic असं. शिवाय त्याचे साइड इफेक्ट्स पण प्रचंड आहेत. स्टमक बर्न आहे पासून तुमची अगदी थायरॉइड डिसऑर्डरपर्यंत साइड इफेक्ट्स आहेत, पॅनक्रियाटायटिस. त्याच्यामुळे अंडर स्ट्रिक्ट मेडिकल सुपरविजन जर काय घ्यायचं असेल, तर त्या अंडर घेणं गरजेचं आहे. पण त्याच्या आधी माझं असं म्हणणं आहे, की ज्याच्यामुळे झालंय, त्याला तुम्हाला किती फाईट करता येते हे बघू शकता. म्हणजे तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित मेंटेन करून, तुमची झोप मेंटेन करून, तुमचं व्यायाम मेंटेन करून, तुमचा स्ट्रेस मेंटेन करून जर ते कमी होत असेल, तर या साइड इफेक्टला कवटाळून घेण्याची गरज नाहीये. आणि हे जर आपल्याला कळतंय, की आपलं होतंय कशामुळे, आपलं काय चुकतंय, तर चुका सुधाराव्यात असं माझं पहिलं म्हणणं आहे. कारण 30 किलो, 40 किलो पण वजनं अगदी छानपणे तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर तुमच्या ज्या काही चुका आहेत, त्या जर का तुम्ही कमी केल्या, तर ते होतं आणि झालेलं आहे. आपण करतो. पण तुम्ही जर का तिथेच सोडून दिलं, की मला कामाच्या वेगात होत नाहीये, तर पुढचे साइड इफेक्ट्स घ्यायला तयार राहा आणि शेवटी एखादा फास्ट शॉर्टकट जो असतो, तो घेताना त्याच्यामध्ये रिस्क पण तेवढीच आहे. तुम्ही स्वतःच्या बॉडीला तेवढं रिस्कमध्ये टाकलत, तर ते तुम्हाला त्याचे साइड इफेक्ट्स पण देणार आहे. पण विदाऊट साइड इफेक्ट हवं असेल, चांगल्या गोष्टी करायला माणूस नेहमीच थोडा विचार करतो. पण विचार करून, सारासार विचार करून मला हे साइड इफेक्ट्स मिळणार असतील, तर मी हे घ्यावं का? आणि मला साइड इफेक्ट्स नकोयत, मला गोळ्यांच्या भानगडीतच नाही पडायचं. त्यापेक्षा मी माझं चांगल्या रस्त्याला लागून राहील. कारण कारण तेवढ्यानं प्रश्न सुटणार नाहीये. तुमचं वजन कमी झालं कीच तो प्रश्न सुटणार आहे. फक्तच तुम्हाला खाणं कमी करून हा जर उपाय असता, तर आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी हे अनुभवलं असतं. पण त्याचे साइड इफेक्ट्स नको असतील. रुटीनमध्ये तुम्हाला सगळी लाईफस्टाईल चांगली हवी असेल आणि हेल्थ हवी असेल, तर माझं पहिलं मत कधीच गोळ्यांवरती जाणार नाही. कारण मी स्वतः कुठलीही गोळी न देता जी आत्ता प्रॅक्टिस करतेय, त्याच्यामध्ये मला अतिशय चांगले रिझल्ट आहेत. त्याच्यामुळे मला तरी अजून गोळ्यांची गरज पडलेली नाहीये, की मी कुठल्या पेशंटला त्याच्यासाठी रेफर करेन. पण अशा कंडिशन असू शकतात, की डॉक्टरांनी सांगितलं, की तुमचं वजन 160 आहे, 170 आहे. आवाक्यात येणं अवघड आहे लवकर. त्या कंडिशनमध्ये अंडर मेडिकल सुपरविजन, स्ट्रिक्ट सुपरविजन तुम्ही ट्रायल घेऊ शकता. तुम्ही उल्लेख केला स्ट्रेसचा. आत्ता अवतीभोवती विशेषतः नॉलेज इकॉनॉमीमध्ये लेऑफ्स चालू आहेत. एआयचं प्रेशर आहे. वॉरचे इनडायरेक्ट, डायरेक्ट इम्पॅक्ट आहेत. इन्फ्लेशन असे खूप घटक आहेत की जे इनडायरेक्टली का होईना तुमचं स्ट्रेस वाढवत राहतात. तर स्ट्रेस असणारच आहे आता.
तर स्ट्रेस असणार आहे हे गृहीत धरून मी माझ्या वेट नॉर्मलायझेशनवर, मी वेट लॉस म्हणत नाही, वेट नॉर्मलायझेशनवर कसं काम करा? 10 मिनिटं सूर्यप्रकाशात फिर. इतका सुंदर पर्याय आहे त्याला, की तुम्ही 8 ते 10च्या उन्हामध्ये जर का स्वतःला 10 मिनिटं म्हणजे एक्सपोज सकाळी 8 ते सकाळी हां, 10. सकाळी 8 ते सकाळी 10 याच्यामध्ये एक 10-15 मिनिटं फक्त बाहेर जाऊन बघा. थोडंसं वॉक करून या. त्याच्यामध्ये जो सनलाईट मिळणार आहे ना, त्याच्याने तुमचं व्हिटॅमिन डी सुधारतं, बरोबर आहे. व्हिटॅमिन डी तुम्हाला इम्युनिटी देतं. व्हिटॅमिन डी तुम्हाला सगळ्या पॉवर्स देतं. व्हिटॅमिन डीचे खूप सारे फंक्शन्स आहेत. बॉडीमध्ये सगळ्या प्रकारचे चांगलं कार्य करणारं कोण आहे तर व्हिटॅमिन डी आहे. तुमची हाडं मजबूत करतं, तुमची इम्युनिटी वाढवतं, तुम्हाला खूप चांगले इफेक्ट देतं आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस पण रिलीफ होतो. तुम्ही थोडं बाहेर गेला, तुम्ही मेंटली रिलॅक्स व्हायला जर का सुरुवात केली तर तुमचा स्ट्रेस तुम्हाला ऑटोमॅटिक कोप अप करता येतो. तुम्ही स्वतःसाठी 10 मिनिटं असं मी म्हणते ना, ती जर दिली तरी ते ओके. तुम्ही आता मी काल माझ्याकडे एक पेशंट आला होता, की नाही मला चालायचंच नाहीये. मला व्यायाम करायला आवडतच नाही. बरं म्हटलं ठीक आहे चालेल. एक काम करा, तुम्ही फोनवरती बोलताय. तुमच्याकडे दिवसातून 10 फोन येतील. ॲव्हरेज तुम्ही 5 ते 7 मिनिटं बोललाय, 1 तास होतो की नाही? मी आजपासून फोनवरती बोलताना बसून बोलणार नाही. फिरून बोलणार. घरातल्या घरात फिरून बोला. तरी इफेक्ट येतो. पण स्वतःच्या बॉडीला जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हेट कराल, तरच पुढच्या गोष्टी तुम्हाला कमी करण्यासाठी त्याचा मदत नक्कीच होणार आहे. आणि एवढा वेळ जर आपल्याला खूप लाँग बेनिफिट देणार असेल, तर आपण नक्कीच आपल्या बॉडीसाठी काढू शकतो आणि काढायला पाहिजे. त्या गोळ्या घेऊन त्याचे साइड इफेक्ट झेलण्यापेक्षा आपण स्वतः की आपल्याला स्ट्रेस येणारच आहे. पण आपल्याला तो कोप अप पण करता आला पाहिजे. याच्यासाठी वॉकसारखा व्यायाम असतो. तुम्ही उन्हात फिरू तुम्हाला जे म्हटलं 8 ते 10च्या ह्याच्यामध्ये घरातल्या घरात करू शकता. तुम्ही 1 मैल वॉक असतो घरातल्या घरात तुम्ही व्हिडिओ बघून पण करू शकता. याला तुम्हाला अल्टरनेटिव्ह नाही. थोडासा व्यायाम हा तुमचा बराचसा स्ट्रेस रिलीव्ह करायला नक्कीच मदत करतो. त्याच्याबद्दल पण खूप डिबेट आहे की फक्त चालून काय वजन कमी होत नाही, चालल्यानं कमी झालेलं वजन परत वाढतं, तुम्हाला मसल बिल्ड करायला लागतात, त्यासाठी वेट ट्रेनिंगच करायला लागतं. तर जिममधला व्यायाम आणि चालणं ह्याच्यातलं वजन कमी करायला काय अधिक चांगलं आणि काय अधिक सस्टेनेबल? चालणं आपण 10K स्टेप्स हे खूप फेमस आहेत आता, बरोबर आहे. या 10K स्टेप्स ज्या जापनीज कंपनीनं आणलं ना, त्याचं नाव आहे मार्की पोई म्हणून. त्याचं मीनिंगच 10K आहे. पण त्या 10Kला 10,000 स्टेप्सला आपण इतकं एलिव्हेट केलं, की त्याच्याशिवाय आपला व्यायामच होत नाही असं होतं. साधं सुरुवात करा. अगदी काहीच करत नसाल, 2,000 स्टेप्सपासून सुरुवात करा. 2,000 ते 3,000 ओके. 3,000 ते 5,000 चांगलं आहे. 5,000 ते 7,000 एकदम बेस्ट आहे. त्याच्या पुढे जायला लागलात की परत तो प्लॅटू यायला लागतो. मग त्या 10,000ला कॅच करण्यासाठी जी जीवाची तडमड करतो आपण, त्यापेक्षा 5 ते 7,000 पर्यंत थांबा आणि उरलेली 20 मिनिटं जी असतील, त्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखी एक्सरसाइज करू शकता. थोडंसं स्वतःच्या डाएटवरती कॉन्सन्ट्रेट करू शकता. मला झोप चांगली कशी लागेल याच्यावरती विचार करू शकता. कारण या सगळ्याला तुम्ही एकत्र केलं की तुम्हाला इफेक्ट चांगला देतो. नुसत्या जिमनी पण तुमचं काम होणार नाहीये. कारण जिममध्ये करताना फक्त कॅलरी बर्नकडे लक्ष देतो आपण. नुसते कार्डिओ करत राहतात. पण त्याच्यात पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. एक्सरसाइज कुठलाही करा. ज्यांना काहीच येत नाही त्यांनी साधं चालायला जा. चालणं सुधारायला लागलं की त्यांनी थोडंसं वेट ट्रेनिंग पण सुरू करू शकता. वेट ट्रेनिंग येत आहे तर थोडंसं जिम मारून घ्या. थोडं कार्डिओ मारू शकता तुम्ही वेटचे एक्सरसाइज करू शकता. असे बरेचसे कुठल्याही गोष्टींनी तुम्ही व्यायाम सुरू केलात तरी ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्याचे कॅलरी बर्न वाढतंय. त्याचं मेंटल इफेक्ट पण खूप छान येतो. मेंटल बूस्ट मिळतो. डोपामिन, सेरोटोनिनला दोघांना पण जागेवर आणायला जसं मी म्हटलं 10 मिनिटाचं चालणं. त्याच्यामध्ये हे दोघं पण बाबा येतात आपले चांगले. ते चांगलं काम करतात. फील गुड देतात. याच्याने तुमचा स्ट्रेस पण कमी होतो. तुमचे कॅलरीज पण बर्न होतात. तुम्हाला वेट लॉसला पण मदत मिळते आणि इम्युनिटी पण वाढते. चांगली झोप लागावी यासाठी काय खावं, कधी खावं, किती खावं? हां. चांगली झोप लागण्यासाठी आपण जसं म्हणतो सूर्यास्तापूर्वी, बरोबर की नाही? लवकर जेवण केलंत, लाईट जेवण केलंत, अतिशय गोड, अतिशय तेलकट असे पदार्थ न वापरता संध्याकाळच्या स्पेशली जेवणावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं, तर ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला थँक यू म्हणेल. कारण तिला रिपेअरिंगला म्हणजे तिला वॉशआउटला आपण वेळच देत नाही. आपण 11 वाजता जेवलो, तर त्याच्यानंतर झोपण्याची वेळ येते. तेव्हा तिला रेस्ट पिरियड हवा असतो. तेव्हा तुम्ही त्याच्यावरती डायजेशनची जोर देताय. त्याला झोपायलाच मिळत नाही. त्याला शांतच होता येत नाही. मग अशा वेळेला तो चुकीची कार्यक्रम करायला सुरुवात करतो. तुमचं बेली फॅट वाढवतो. जी लोकं रात्री उशिरा जेवतात,
जी चुकीची जेवतात त्यांचं बरोबर बेली फॅट वाढलेलं असतं आणि त्या बेली फॅटला मग नंतर करता करता नाकीनवा येतो, ते काही कमी होत नाही. ज्यांचं बेली फॅट वाढलंय त्यांनी फक्त स्वतःच्या जेवणाची वेळ अर्धा तास आधी आणून बघा. खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे झोप पण चांगली लागायला मदत मिळते, कारण तुमचे सगळे शरीरातले अवयव हे शांत झालेले असतात. उशिरा जेवलं की तुम्ही पोटाला कामाला लावताय, तो झोप देणार नाही तुम्हाला. हा त्याचा साईड इफेक्ट आहे. म्हणून लवकर जेवण, सात्विक जेवण म्हणण्यापेक्षा मी म्हणेल तेलकट, तुपकट जास्त, की जेणेकरून आपल्या पोटावरती लोड येणार नाही. इंटेस्टाईनला जास्त काम करावं लागणार नाही. अशा प्रकारचं जेवण रात्री जर का घेतलं तर खूप सुंदररित्या ते झोपेवरती पण काम करतं. तुमच्या पोटाला पण स्टेबल ठेवतं, फॅट डिपॉझिशन कमी करतं. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण लवकर एवढं जर ठरवलं तरी चालेल. अगदी जे विद्यार्थी असतात ज्यांना रात्रीचं नाही काम करावंच लागतं, त्यांनी मेजर जेवण लवकर करून घ्या आणि अगदीच आता मला जागायचंय आणि भूक लागली आहे, त्यावेळेला तुम्ही तिथे चांगले चांगले ऑप्शन ठेवा. एखादं फ्रूट ठेवू शकता. थोडेसे मखाणे असतात ते आपण एक लाईट स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. तुम्हाला आवडत असेल की बुवा मला अंडं आवडतं, तर उकडलेल्या अंड्याचा व्हाईट पार्ट असेल नुसता, तर तो तिथे आपण ठेवू शकतो एक लाईट म्हणून, की मला मग भूक होणार नाही सारखी, असं पण ठेवू शकतो तिथे. आता ह्या सगळ्या गोष्टींना कॉम्बॅट करताना एक रूल जर का पाळला की लवकर जेवायचं, तरी आपले 50% वरचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात बॉडीविषयीचे, कारण त्याला रेस्ट करायला मदत मिळते. हे झालं बेली फॅट वाढू नये म्हणून. आता समजा बेली फॅट वाढलेलं आहे, तर ते कमी करायला काय काय करायचं? हां, बेली फॅट वाढले तर पहिल्यांदा आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स करा. हे पहिली गोष्ट. तेलकट, तुपकट हे जे आहे एक्सेस कॅलरी देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या कमी करायच्यात. त्यानंतर आपण खाण्याचंच ताट पण वेगवेगळ्या प्रकारे आपण सजवू शकतो. म्हणजे जर आपण नुसतं संध्याकाळी वरण-भात खातो असं म्हटलं, तर त्याने काही पोट भरणार नाही, भाताची क्वांटिटी जास्त आहे. मग त्या भाताला कमबॅक कसं करायचं? तर 1 वाटी वरण आहे ना, तिथं थोडी 1 वाटी भाजी घ्या, 1 वाटी कोशिंबीर घ्या आणि मग भात घ्या. मग तेवढा अमाउंट ऑफ राईस तुम्हाला जाणार नाही आणि ते जे पचन आहे ते स्लो होईल. त्याच्यामुळे भूक पण पटकन लागणार नाही आणि मग अशा प्रकारच्या जेवणाने तुमचं रात्री जेव्हा जेवाल, तेव्हा ते सॅटिस्फॅक्टरी लेव्हलला बंद होतं आणि त्याच्यामुळे तुमचं बेली फॅट कमी व्हायला पण सुरुवात होते. तुम्हाला फायबरची क्वांटिटी व्यवस्थित ठेवायची आहे. तुम्हाला प्रोटीनची क्वांटिटी व्यवस्थित ठेवायची आहे. कारण या 2 गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. फायबर्सचा आत्ता एक नवीन रिसर्च झाला. त्याच्यामध्ये असं आढळून आलं, की जी लोकं ग्रीन व्हेजीस खातात, त्यांचं वजन किंवा त्यांची स्लीप ही ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ल्यानं सुधारलेली आहे. हे आढळून आलं. ना की तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघताय किंवा तुम्ही चुकीचं खाताय. हे असं का झालं? कारण त्याचं एक्सप्लेनेशन खूप सुंदर आहे. हे ग्रीन व्हेजीस जे खातो आपण त्याच्यामध्ये फायबर्स असतात. फायबर्स हे पोटाच्या आतड्यांचे मित्र आहेत. ते चांगले बॅक्टेरिया वाढवायला मदत करतात. हे चांगले बॅक्टेरिया तुमच्या वेगस नर्व्हला म्हणजे थ्रू तुमचे सिग्नल असतात. गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो ना आपण. त्या गट ब्रेन ॲक्सिस थ्रू तुमच्या ब्रेनला वेगसला स्टिम्युलेट करतात. जेणेकरून आपल्या बॉडीत वेगस म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते. आपली बॉडी काम करण्याचं काम ते करतं. मग बॉडी जर का शांत झाली तर तुम्हाला झोप पण शांत येते. त्याच्यामुळे ग्रीन व्हेजिटेबल्सचा वापर हा योग्य प्रमाणात म्हणजे काय की ही ग्रीनच नाही तर सगळ्या प्रकारचे रंग असलेल्या भाज्या जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ठेवल्यात, तर ते तुम्हाला झोप आणायला सुद्धा, चांगली झोप यायला सुद्धा मदत करतं. हा खूप चांगला रिसर्च आणि खूप छान फाइंडिंग झालेले आहेत, जे तुम्ही अगदी वाचू शकता आणि त्याच्यामुळे इथून पुढे आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, प्रोटीन म्हणतो, फॅट म्हणतो, त्याच्याबरोबर फायबर हा पण खूप मोठा अन्न घटक आपल्याला रोजच्या आहारात इन्क्लूड करणं तेवढंच गरजेचं आहे. हा झाला एक म्हणजे बेली फॅट आणि ह्याचा भाग. दुसरा असा असतं की वेगवेगळे ट्रेंड्स येतात. तसा एक सध्याचा ट्रेंड आहे चिया सीड्स. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चिया सीड्स आता मी जेव्हा सुरुवातीला चिया सीड्स बरोबर बघितलं तर खूप लोकं घेतात. हं. मी म्हणेन चिया सीड्स तुम्ही पाण्यात भिजवून घेतात ते चांगलं हायड्रेटिंग आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये. फायबर्स पण खूप छान प्रमाणात आहेत त्याच्यामुळे ते गट फ्रेंडली पण आहे. पण शक्यतो चिया सीड्स हे भिजवून घ्यायचे. कोरडे चिया सीड कशातही मिक्स करून खाऊ नका. ते ब्लॉक करू शकतात तुमच्या आतड्यांना. कारण ते फुगतात. खूप जास्त प्रमाणात वॉटर घेतात ते. आणि ते तुम्ही दह्यामध्ये खाल्लेत. 1 वाटी दह्यात 1 चमचाभर भिजवलेले चिया सीड घेऊन खाल्ले तर प्रोबायोटिक प्लस फायबर प्लस ओमेगा 3 फॅटी ॲसिड प्लस दह्यातलं प्रोटीन असं एक छानपैकी तुमचं स्नॅक्स तयार होऊ शकतो. हे खूप जणांना आवडतं. पण धोक्याच्या घंटा अशा आहेत, की त्याच्याबरोबर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.
उन्हाळा आहे आणि पाणी आपण कमी घेतोय आणि चिया सीड खातोय तर डिहायड्रेट करू शकतो. किडनी स्टोन असणाऱ्या लोकांनी चिया सीडचा वापर अतिशय जपून करावा, कारण चिया सीड्समध्ये ऑक्झॅलेट्स पण आहेत. ते तुमच्या किडनी स्टोन फॉर्मेशनला पण मदत करतात. एक तर तुम्ही पाणी पण घेता आणि तुम्हाला किडनी स्टोनची जर टेंडन्सी असेल तर तुम्हाला तो खूप कॉशियसली घ्यायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं, की माझा किडनी स्टोन आहे का, आत्ता आहे का, आत्ता तुम्हाला टेंडन्सी आहे का त्याची, हे बघून घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे ते BP फार फास्ट कमी करतं. कारण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे ब्लड रिलॅक्स करतात, ब्लड वेसल रिलॅक्स करतात. त्याच्यामुळे यंग एजमधलीच लोकं घेतात हे चिया सीड्स वगैरे घेतात. तर अशा खूप काही मुली वगैरे असतात यंग जनरेशनमध्ये, की ते डाएट करत असतात, डेफिसिट डाएटवरती असतात, खाणं-पिणं कमी असतं आणि त्यावेळेला त्यांचं BP ऑलरेडी लो झालेलं असतं. अशामध्ये जर हे घातलंत, की परत डाऊन तुमचं BP करू शकतं, तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्याच्यामुळे लो BP असणाऱ्यांनी चिया सीडचा वापर परत सल्ल्यानं केला तर कधीही उत्तम आहे. थायरॉईडमध्ये पण थोडंसं इंटरफिअर करतं ते. ज्यांच्या थायरॉईडच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी पण थोडासा त्याचा वापर जपून कमी प्रमाणात आणि योग्य वेळात आणि योग्य प्रमाणात केलात तर चालू शकतं. पण या 3-4 गोष्टींचं तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे, की हायड्रेशन व्यवस्थित झालं पाहिजे. अदरवाईज चिया सीड इज ओके. आणि सब्जा तर आपण घेतो. सब्जा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता उन्हाळा चालू आहे तर सब्जाचा वापर पण आपण छान प्रकारे करू शकतो. उन्हाळ्यात आपण बोलतोय म्हणून उन्हाळ्यातले जे वेगवेगळे प्रश्न असतात, एक ते मी विचारतो. त्यातला पहिला, आंबा खायचा का नाही, किती खायचा, कधी खायचा? हां. आंबा खायचा की नाही हा प्रश्न खूप छान आहे. ज्यांना आंब्यानं हीट होत नाही, त्यांनी तुम्हाला रोज तुम्ही एक छोटा आंबा जो असतो की नाही, तो तुम्ही खाऊ शकता 1 दिवसाआड. जर तुमचं वजन वाढलेलं आहे, तर तुम्हाला फक्त ती क्वांटिटी रिस्ट्रिक्ट करायची आहे. 1 दिवसाआड, 2 दिवसातून एकदा असा खाल्ला तर चालतो. आंबा खाताना आंबाचं खायचं आहे. त्याचा आमरस केलाय, त्याचा मिल्कशेक केलाय किंवा त्याचं आपण ते म्हणतो ना ज्यूस केलाय. तर तशा प्रमाणात खाल्लात तर तुमचे शुगरही वाढेल आणि तुमचं वजनही वाढेल. पण खास फक्त आंबा, ज्याच्या फोडी म्हणतो आपण, त्या खाल्ल्या तर त्याने जास्त शुगर वाढणार नाही. विथ फायबर्स येतं ते आणि त्याच्यामुळे आंबा खाणं हे चुकीचं नाहीये. आंबा तुम्ही खाऊ शकता. प्रमाणाचं भान राखलं, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांची शुगर जास्त आहे, तेवढं केलं तरी ते ओके आहे. ज्यांना काही वजनाचा टार्गेट नाहीये, ज्यांना शुगर नाहीये, ते रोज एक आंबा तर आरामात सेफली खाऊ शकतात. फक्त त्याच्यामुळे वजन वाढू नये वाटत असेल, तर त्याचा प्रकार हा होल आंबा पाहिजे. ना की त्याचा आमरस करून भरपूर साखर घातली आहे त्याच्यात, मिल्कशेक करून घेताय, तर ते वाढू शकतं. पण लहान मुलांना तर चालतं, काय प्रॉब्लेम. त्या मिल्कशेक आणि ज्यूसवरनं आठवलं, की सध्या एक ट्रेंड आहे, की ज्यूस अजिबात पिऊ नयेत. कारण ज्यूसचा लिव्हरवर परिणाम होतो, ज्यूसनं साखर वाढती. पण इतके दिवस तर आपण फ्रूट ज्यूसना हेल्दी म्हणत आलो. काय आहे नक्की, फ्रूट ज्यूस प्यावेत का नाही प्यावेत? मी 6 संत्री ठेवली तुमच्यासमोर हां आणि म्हटलं, की मला ही तुम्ही पूर्ण खाऊन दाखवा. तर कमीत कमी तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटं लागतील. बरोबर आहे. त्याच संत्र्याचा मी ज्यूस केला आणि एक ग्लासभर झाला. ते तुम्ही एक 2 ते 3 मिनिटात पिऊन टाका. त्याच्यातून तुम्ही काय काढून टाकलंय? फायबर्स काढून टाकलेत. त्याच्यामुळे जे काय घेताय हे फ्रक्टोज आहे. डायरेक्ट ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. कारण फायबर्स अडवायलाच नाहीयेत. काढून टाकलाय चोथा आपण त्याच्यातला. ते डायरेक्ट लिव्हरमध्ये जातं मेटाबॉलिझमसाठी आणि फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं. आपल्याकडे आत्ता लहान मुलामध्ये सुद्धा फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम यायला लागलाय. या फ्रूट ज्युसेसमुळे हा प्रॉब्लेम खूप भयानक होत चाललेला आहे. हा तर मी नॅचरल म्हणतीये, की फायबर काढून टाकलं. पण टेट्रा ज्यूस आहेत, बाकीचे आहेत, त्या हेल्दी म्हणून आपण घेतो. त्याच्यातलं कंटेंट वाचा, त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल शुगर पण घातलेली असते. हे सगळ्या गोष्टींमुळे तुमचं फॅटी लिव्हर व्हायला अधिकच मदत मिळतेय. फॅटी लिव्हर झालं की पहिली गोष्ट होते इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणून आता 20व्या वर्षी सुद्धा प्री डायबेटिक लोकं दिसायला लागलेली आहेत. लहान लहान मुलांना सुद्धा माना काळ्या होणं, वजन वाढणं, पोटाचा घेर प्रचंड वाढणं, ह्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत आणि त्यांना फॅटी लिव्हर पण आलेलं आहे. ही एक साधी सोपी गोष्ट, फ्रूट ज्युसेस न घेता पूर्ण फ्रूट खा. हे जे आपण म्हणतोय की एकच ॲप्लिकेबल केली मुलांच्या बाबतीत किंवा जी लोकं फ्रूट ज्युसेस खूप जास्त पितात त्यांच्या बाबतीत, तर त्यांना नक्कीच त्यांचं फॅटी लिव्हर कमी व्हायला प्रचंड मदत मिळू शकते. कारण हे आपण अनुभवलेलं आहे, प्रॅक्टिकली केलेलं आहे आणि हे त्या प्रकारे आपण प्रूफ पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा सध्या एक खूप कॉमन टेंडन्सी दिसती. त्याच्यामध्ये रेमडेसिवीरचा इम्पॅक्ट आहे, लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट आहे. जर का एखाद्या व्यक्तीला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असेल, तर त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी
त्यानं त्याच्या जीवनशैलीत काय काय बदल करावे? नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजेच की अल्कोहोलच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, की तुमचं वजन जास्त असणं, तुमचं गोडाचा जास्त प्रमाणात वापर असणं, तुमचं प्रोसेस फूड जास्त असणं, तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला टाळा लावावा लागतो. तुम्हाला ते कमी करणं गरजेचंच आहे. नॉन अल्कोहोलिक बरोबर तुमचं वजन जास्त असेल तर आधी वजन कमी करा. तुमचा नॉन अल्कोहोलिक रिव्हर्स होऊ शकतो. 100% रिव्हर्स होऊ शकतो. तुमच्या लाईफस्टाईलला तुम्ही जपायला पाहिजे. वजन कमी आटोक्यात ठेवायला पाहिजे. बेली फॅट असेल तर ते कमी करायला पाहिजे. तुमची झोप सुधारायला पाहिजे. तुमच्या झोपेवरती लक्ष दिलत की तुमचं बेली फॅट पण कमी होतं. कारण झोप बिघडली की परत तुम्हाला म्हटलं तसं क्रेविंग सुरू होतात. क्रेविंगनी आपण नको असणारं फूड पण खायला लागतो आणि मग या गोष्टी होतात. तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष दिलं, तुमचं वजन व्यवस्थित कमी केलं तर तुमचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर पण मागे जातो, तुमचा प्री डायबेटिक पण मागे जातो आणि तुमचं इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी पण सुधारते. इन्शुलिन रेझिस्टन्स पण कमी होतो आणि सेन्सिटिव्हिटी सुधारते. परत तुम्ही नॉर्मल सारखे पण येऊ शकता. उन्हाळ्यातल्या मुद्द्यांमध्ये अजून एक आता पुण्यात दिसायला लागले, लहानपणी आपणही सगळे खातो, ते म्हणजे पौष्टिक गव्हाचा चीक. तर गव्हाचा चीक पौष्टिक असतो का? आपण आता म्हणलं की गव्हानं शुगर वाढते, अ, म्हणून गहू कमी करण्याकडे ट्रेंड आहे लोकांचा. बाजरी खा, मिलेट्स खा. काय आहे? कुठलीही गोष्ट आता चीक म्हणजे थोडं प्रोसेस करून केलेल्या आहेत त्या गोष्टी, बरोबर आहे. तर ती गोष्ट तुम्हाला समजा आवडतीये, तुम्ही रोज खाताय, तुम्ही 1 वाटीने 4 वाट्या खाताय, तर तुम्ही 4 पोळ्या खाल्ल्यानंतर काय होणार आहे? तसंच त्याचा पण इफेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट खायची आहे, तर ती प्रमाणात थोडीशी जर का घेतलीत तुम्ही, तर ती एवढा इफेक्ट लगेच दाखवणार नाही तुम्हाला. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला बंद करायची गरज नाहीये, पण तो तुम्ही प्रमाणात घेतलात, की तुम्ही जेवायला बसलात आणि गव्हाचा चीक पण आहे आणि 2 पोळ्या पण खाताय, असं नका करू. गव्हाचा चीक असेल तर 2 पोळ्यांच्या ऐवजी 1 पोळी करा. म्हणजे तुमचं जे काही प्रमाण आहे ते तिथं जर का बॅलन्स झालं तर त्याचा खूप मोठा साईड इफेक्ट वगैरे असं काही नाहीये. घरचं अन्न आहे, ओके आहे. प्रमाणात खा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमची शुगर पण नाही वाढणार कारण शेवटी कार्बोहायड्रेटच आहे. गहू काय असू द्यात, चीक असू द्यात. तुमचं शुगर पण नाही वाढणार तुम्ही जर का प्रमाणात खाल्ली. त्याला रिप्लेस करा. म्हणजे 2 पोळींमधली 1 पोळी खाऊन एका पोळीला गव्हाचा चीक रिप्लेस केला तरी चालेल. न पोळी खाता गव्हाचा चीक खाल्ला तर अजून उत्तम. हे आपण जर का पाळलं तर ते येतच आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही शुगरचा उल्लेख केलात म्हणून कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, ते एक मशीन येतं, ते इथं लावतात, म्हणजे स्ट्रीप येते, व्हिडिओ खूप येतात की मी हे खाल्लं आणि इतक्या MGचा स्पाईक आला, हे खाल्लं स्पाईक नाही आला. मुळात असं CGMनं मोजावं का? आणि तो स्पाईक न स्पाईक खरंच मॅटर करतो का? त्याच्यावरून मी काय खायचं काय नाही हे ठरवायचं का? कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग हा आपण जो प्रकार आहे, हा ज्यांची शुगर अनकंट्रोल्ड असते, खूप जास्त आहे. म्हणजे फास्टिंग 200च्या वरती आहे, PP 300च्या वरती, पोस्ट प्रँडियल 300च्या वरती आहे. अशा वेळेला त्यांना आवाकात आणण्यासाठी की ह्यानं वाढतंय बघा, हे आपल्याला कमी करायला पाहिजे. हे दाखवण्यासाठी म्हणून तो एक ठराविक काळासाठी तो दिलेला मॉनिटर आहे. जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे की तुमची शुगर कुठे वाढते, तुमची कुठे कमी होते. सेम क्वांटिटी जर मी आणि तुम्ही खाल्लीत, आपल्या दोघांची लेवल सेम असेल आणि आपण ग्लुकोज मॉनिटर वापरला, तर त्या सेम असून पण आपले फ्लक्च्युएशन्स वेगवेगळे असू शकतील. कारण बॉडीतल्या खूप साऱ्या घटकांवरती, खूप साऱ्या केमिकल्स रिॲक्शनवरती ते ठरतं की तुमचा स्पाईक किती. त्यानं हे खाऊन त्याचा स्पाईक 23ला गेला, तर नॉट नेसेसरी माझा 23ला जाईल. माझं 25ला पण जाऊ शकतो, माझा 20ला पण जाऊ शकतो किंवा माझा स्पाईक जाणारही नाही. त्याच्यामुळे खूप व्हेरिएशन्स असतात ह्याच्यात. इन्शुलिनचे ॲक्शन्स खूप वेगवेगळ्या घटकांनी ठरलेल्या असतात. त्याच्यामुळे एकाचं झालंय म्हणून माझं होईल हे चुकीचं आहे. इंडिव्हिज्युअल पॅटर्न असेल तर तुम्ही CGM मॉनिटरिंग करून एक पॅटर्न आपला ठरवून घेतला तर त्याचा तुम्हाला पुढे ब्लड शुगर मॉनिटरिंग कमी करण्यासाठी नक्की वापर होऊ शकतो की माझं याने वाढतंय, माझं याने कमी होतंय. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो शुगर झाली की भाकरी बंद करा. भाकरी सुरू करा, पोळी बंद करा. पण माझ्याकडे असे पेशंट आहेत की त्यांची पोळीने शुगर आटोक्यात राहते पण भाकरीने पण वाढते. हा इंडिव्हिज्युअल मॅटर आहे. त्याच्यामुळे म्हटलं की एकाच गोष्टीनं तुम्ही सगळ्यांना पॅरामीटर एक सेममध्ये बसवू शकत नाही. ग्लुकोज मॉनिटरिंग खरंच करायचं असेल तर स्वतःचं करून घ्या. एक पॅटर्न फिक्स तुम्हाला कळला की तुमची भीती पण जाईल. पण एवढी गरज नाही, अनकंट्रोलमध्येच आपण त्याचा वापर करतो. साधं एक 7-8 HbA1c असेल तर काही एवढं करण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला साधे जे रूल्स आहेत ते फॉलो केले की जेवणाच्या आधी थोडं फायबर खायला पाहिजे, थोडंसं सॅलड खायला पाहिजे, क्वांटिटी कंट्रोल करायला पाहिजे,
फायबर्स त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे. असे साधे साधे रूल फॉलो करून पण आपण शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. HbA1c मोजावं का हे CGMच्या आकड्यांवर जास्त रिलाय करा? CGMच्या आकड्यांवरून कोणीही औषध देणार नाही, औषधात बदल करून देणार नाही. तुमचं HbA1c हेच तुमचं औषध बदलण्यासाठी असलेलं प्रमाण आहे. त्याच्यामुळे ज्यांना ते करून मेंटली जास्त अजून स्ट्रेस निर्माण होतो त्यांनी ते न करता HbA1c वरूनच आपली सगळ्या मॉनिटरिंग केलं तर उत्तम आहे. आपण साखरेबद्दल बोलतोय म्हणून एक ट्रेंड आहे नो शुगरवाला, की 14 डेज आय एम ऑफ शुगर, 7 दिवस मी साखर खाणार नाही, 1 महिना खाणार नाही, असे खूप सध्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्याच्याबद्दल पोस्टही होतात. पूर्ण साखर बंद करावी का? त्याचे फायदे होतात का? पूर्ण साखर बंद म्हणजे तुम्ही जी साखर म्हणताय ही व्हाईट शुगर म्हणताय, हो. बरोबर आहे. हो, व्हाईट शुगर बंद केली तर फायदा होणारच आहे तुम्हाला, कारण त्याच्या ॲडिशनल कॅलरीज तर आहेत. ती फास्ट ब्लडमध्ये जाते, त्याच्यामुळे ती शुगर म्हणजे स्पाइक पण करते. पण ॲज सच शुगर जी म्हणताय तुम्ही, केमिकली जी म्हणतो आपण की पोळीमध्ये पण शुगर आहे, भातामध्ये पण शुगर आहे, त्याच्यानंतर तुमच्या डाळीमध्ये पण शुगर आहे. या तुम्ही नाही बंद करू शकत. तुम्हाला दिसणारी शुगर बंद केली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. पण तुम्ही रेग्युलर डाएटमध्ये थोडी पोळी भाजी खाताय, वरण भात खाताय, तर त्याचा फार मोठा इफेक्ट नाही होणार आहे. ते तुम्हाला लागणारच आहे. कारण शुगर ही शरीरासाठी आवश्यक आहेच आहे. पण ती कॉम्प्लेक्स कार्बमधली शुगर आवश्यक आहे, ना ती सिंपल फॉर्ममधली. कॉम्प्लेक्स कार्ब हे आपल्या शरीरासाठी नक्कीच आवश्यक आहेत, कारण ती आपलं एनर्जी फॉर्मेशनसाठी मदत करते. ताकद कशातून येणार आहे? एखादी गाडी जर का पेट्रोलशिवाय चालवली तर किती दिवस चालणार आहे, जर ती पेट्रोलवरती चालत असेल तर. म्हणून तेवढी तरी साखर कॉम्प्लेक्स फॉर्ममधली आपल्याला आवश्यक असते. व्हाईट शुगर बंद केली तर उत्तमच आहे, काही वादच नाही आहे. म्हणजे मी तर म्हणते एखाद्याला जर का डायबिटीस आहे, तो म्हणला आता मी साखरच घेत नाही, तर ते उत्तम आहे. तो म्हटला की नाही मी स्टिविया घेऊ का? तर मी म्हणेल की स्टिविया न घेता न साखरेचा घेतलेला उत्तम. कारण परत स्टिविया तुम्हाला फसवणूक करतो. स्टिवियाने साखर वाढणार नाहीये, पण स्टिवियाचे केमिकल्स जे आहेत ते इथे जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपल्या आतड्यांना वाटतं की साखर येतेय, पण ॲक्चुअली ती साखर नाहीये. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा बॅक्टेरियाचा डिसबॅलन्स पण व्हायला सुरू होतो. नंतर ब्लॉटिंग होतात, गॅसेस होतात, अपचन व्हायला लागतं, पचनशक्ती कमी होते. तर असे ढिगभर साईड इफेक्ट आपण जर का या गोष्टींचे घेण्यापेक्षा न घेतलेली तरी उत्तम. अजून उन्हाळ्यातले काही प्रश्न राहिले त्याच्यावर परत येतो, की गार पाणी प्यावं का नाही? कोणतंही पाणी पिलं तरी बॉडीमध्ये गेल्यानंतर ते त्या डिग्रीला सेट करतं. तुम्ही गरम पाणी वेट लॉससाठी घेतलं किंवा गार पाणी घेतलं तरी बॉडीमध्ये एक pH बॅलन्स नावाचा प्रकार असतो. तो त्यालाच जाऊन तिथे तो ॲडजस्ट करतो आणि मगच त्याला ॲक्ट करायला लागतो. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की गार पाणी पिऊ नये किंवा गार पाणी प्यावं. तुमच्या तहान ज्याने जास्त छान भागत असेल, शिवाय तुमचा घसा बसला नाही गार पाणी पिऊन, तर तुम्ही आरामात गार पाणी पिऊ शकता. त्यातही मी म्हणेल की फ्रीजपेक्षा माठातलं प्रेफर करा. पण गरम पाणी पिल्यानं वजन कमी होतोय, खरं आहे का? नाही, अजिबात नाही. कारण मी तेच म्हटलं, तुम्ही गरम घ्या किंवा गार घ्या. तुमच्या बॉडीमध्ये गेल्यावर ते तो 37 डिग्रीचा जो अंक आहे आपला तो बॉडी सेट जो मेकॅनिझम आहे, ती तेवढ्यालाच आणून मग त्याची ॲक्शनला सुरुवात. ते आम्ही असं ऐकतो की सकाळ सकाळी पाणी प्यावं, मग त्याच्यात लिंबू घालावं, मग क्लिन्झिंग होतं. काय आहे ते? नाही, नुसतं तुम्ही जरी कोणतेही पाणी पिलत तरी ते कुठल्याही पाणी तुम्ही करून बघा. कुठल्याही प्राण्याने तुम्हाला प्रेशर येतं. ज्या लोकांना ते गरम पाणी पिल्यानं प्रेशर येतं, ती तो पार्ट घेतात, की आम्हाला त्याच्यामुळे शौचास चांगली होते बा आणि ते पिल्याशिवाय आम्हाला ते होत नाही, पोट साफ होत नाही. अशा लोकांनी प्या. पण त्याच्यामुळे फार काही मोठा इफेक्ट होतोय असं काही नाही आहे गरम पाण्याने. ताक किती प्यावं, कधी प्यावं? कारण उन्हाळ्यात ताक आवडतं लोकांना. हां, ताक जेवढं डायल्यूट करता येईल, तेवढं तुम्ही डायल्यूट करून पिलत की त्याचा जास्त छान इफेक्ट होतो. कारण त्याने हायड्रेशन पण वाढतं. कॅलरीज तर कमी असतातच, पण ताकामध्ये दह्याचे गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रोबायोटिक म्हणून असतो, पचनशक्ती पण सुधारतो, हायड्रेशन बॅलन्स करतो. त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की ताकानं पोट पण भरल्यासारखं वाटतं, सॅटायटी फिलिंग पण येते, कारण ताकात पण कमी अधिक प्रमाणात प्रोटीन असतातच. त्याच्यामुळे उन्हाळ्यात ताक अगदी छान प्यावं. ज्यांना ताकाने ब्लोटिंगसारखं वाटतं त्याने त्याच्यामध्ये थोडीशी धने जिरेची पावडर असते ती घालू शकता. थोडंसं सैंधव मीठ घालू शकता त्याच्यामध्ये आणि ते आरामात पिऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाही ताकाचा. मी तर म्हणेल उत्तम पेय आहे उन्हाळ्यासाठी ताक. आईस्क्रीम? आईस्क्रीम आता तुम्ही कोणतं आईस्क्रीम खाताय ह्याच्यावरती पण आहे. बरेच रील्समध्ये आता घरगुती आईस्क्रीम हा एक प्रकार आहे, की जेणेकरून घरात ते काय करतात, ते खजूर घालतायत, दूध घालतायत, फळं घालतायत त्याच्यामध्ये आणि मग ते ब्लेंड करून वगैरे त्याच्यामध्ये मिल्क क्रीम घालतायत. हे
घरातलं असेल तर एक वाटी भरून आईस्क्रीम तुम्ही विदाऊट डायबिटीस नसेल किंवा तुम्हाला काही वेट लॉसचा टार्गेट नाही तर एक वाटी भरून खाऊ शकता. पण फ्रोझन डेझर्टकडे गेलात म्हणजे आईस्क्रीमलाच फ्रोझन डेझर्ट. तुम्ही जेव्हा बाहेरची आईस्क्रीम घ्याल तेव्हा त्याच्यावरती वाचा मागे फ्रोझन डेझर्ट असेल तर टाळा, कारण त्याच्यामध्ये पाम ऑइलपासून तयार केलेल्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला धोका तर निर्माण करणारच आहेत. आणि आईस्क्रीम काय आपण एक दिवस एकदाच खाऊन थांबत नाहीत. म्हणजे दररोज खाणारी लोकं आहेत त्यांनी फ्रोझन डेझर्ट खाऊ नका. आईस्क्रीम एक प्रमाणामध्ये घरातला असेल तर उत्तमच केलं तर चालेल. कोल्ड्रिंक आत्ता म्हटलं की फॅटी लिव्हर एवढं करायला ते मदत करते. त्याच्यामुळे कोल्ड्रिंक सारख्या गोष्टी म्हणजे कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स, फ्रूट ज्यूसवाले ना. कार्बोनेटेडमध्ये पण शुगर आहे आणि डाएट कोक पण आहेत. डाएट कोक वारंवार पिल्याने मी म्हटलं तसं तुमचे गट बॅक्टेरिया डिसबॅलन्स व्हायला तुम्हाला नंतर कालांतराने त्याचे परिणाम भोगावेच लागतात. त्याच्यामुळे कार्बोनेटेड जरी असेल तरी फ्रिक्वेन्सी कमी असावी. कधीतरी समजा खूप जास्त आपल्याला वाटतंय की पार्टीला गेलो आणि खूपच होतं अपच, अशा वेळेला पण ती लोकं कार्बोनेटेड घेतात. पण डाएट कोक म्हणजे सारखी की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल शुगर नाहीये अशी कधीतरी प्रेफर करू शकता तुम्ही. पण सवय नका लावून घेऊ, कारण आत्ताच्या पिढीला काहीही खाल्लं तरी शेजारी डाएट कोक लागतो. तशी सवय नका लावू पोटाला. व्यायामाचे पण काही काही असे प्रकार निघालेत की सोलियस पुशअप करा किंवा काय पायाचे व्यायाम करा जेवल्यानंतर, ज्यानं तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि मग जेवण चांगलं पचतं. काय करायला हवं? शरीरात इन्शुलिन जे काम करतं त्याच्यामध्ये ग्लुकोज अपटेक हा मेन आहे, बरोबर आहे. तर मसल हा असा पार्ट आहे जो विदाऊट इन्शुलिन पण ग्लुकोज घालू शकतो. त्याला इन्शुलिन लागत नाही. जर म्हणून तर आपण म्हणतो ना की तुम्ही व्यायाम करा म्हणजे तुमची शुगर कमी होईल. तर अशा वेळेला तुम्ही जर का ही ऍक्टिव्हिटी तुम्ही असं दाखवलं की पाय आपण सोलियस ऍक्टिव्हिटी, कुठलीही ऍक्टिव्हिटी करा ते खाणारच आहे ना ग्लुकोज. त्याच्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात मिळणारच आहे. पण ते एका जागी बसून करण्यापेक्षा तुम्ही साध्या वॉकचा जरी व्यायाम केलात तरी तुम्हाला तोच इफेक्ट मिळणार आहे. कारण वॉक हा चालणारे जे स्नायू आहेत त्यांनाच दिलेला व्यायाम आहे. पण त्याने तुमचं मेंटल पण बूस्ट होतं आणि फिजिकल पण बूस्ट होतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्ट्रेस असतो, काही गोष्टी अशा असतात म्हणतो, त्यावेळेला चालण्याचा व्यायाम उत्तम करावा एका जागी. हे आता बसलोय, मी समजा काहीतरी बघतोय, त्यावेळेला मी बाहेर जाऊन फिरून नाही येऊ शकत. अशा वेळेला केला तर बॉडी ऍक्टिव्हिटी ही चांगलीच. त्यात नुकसान काही नाहीये. सो मे आणि जून हा लग्नसराईचा पण सीझन असतो, सणही असतात काही काही. तर पोर्शन कंट्रोल करावा वगैरे, म्हणजे आयडियल सगळं मान्य आहे, पण लग्नात गेल्यानंतर असं काही होत नाही. अशा वेळेला या लग्नसराईचा कमीत कमी इम्पॅक्ट आपल्यावर व्हावा यासाठी काय करावं? लग्नसराईचा कमीत कमी इम्पॅक्ट व्हावा यासाठी आपण ठरवून द्यायचं की मी एखादंच डेझर्ट खाईल किंवा मी पोळी भात एकत्र खाणार नाही. मला जे आवडेल तो मी आयदर पोळी किंवा रोटी घेईल किंवा मी भात घेईल, असं काहीतरी ठरवून घ्या. जाताना थोडं पोटामध्ये घालून जा म्हणजे तिथे गेल्यावरती तुटून पडणार नाही. अति भुकेने आज आपल्याला लग्नाला जायचंय, दुपारी जेवण करायचंय, एकदम ताव मारायचाय, तसा प्रकार कमी करा. तिथे पण हल्ली सगळे कुठल्याही बुफेमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे ताक असतं. या गोष्टी आधी घ्या. थोडंसं पोट चांगल्या गोष्टींनी भरून घ्या. सॅलड असू द्यात, ताक असू द्यात आणि मग तुमच्या आवडत्या डिशकडे जा. आणि जर तुम्हाला स्वीट खायचे असतील तर पोळीला, भाताला थोडा कट मारून घेतलात, भाजी आणि त्याच्याबरोबर थोडंसं अगदी अर्धी पोळी वगैरे घेतलीत आणि मग एखाद्या स्वीटला घेतलं तरी चालू शकेल. शेवटी बघा, तुमच्या आहाराचा कंट्रोल हा तुमच्या मनावरती असतो. तुम्ही किती कशावरती ताव मारणार आहात याच्यावरती पुढे तुम्हाला किती कॉम्पेन्सेट करावं लागणार आहे. कॉम्पेन्सेशनची तयारी असेल, मला दुसऱ्या दिवशी भरपूर व्यायाम करून मी ते कमी करतो, कॉम्पेन्सेट करून कमी करतो, तर तुम्ही खाऊ शकता. त्याचा काय प्रश्न नाही. कॉम्पेन्सेट करता आलं पाहिजे, कारण प्रत्येक जणांचं वजन वाढतं असं आहे का? लग्नात आलेल्या काही लोक बारीक पण असतात ना, ती कॉम्पेन्सेट पण करतात. ती स्मार्ट इटिंग करतात की मला आज काय तो तुमचा समजा अंगूर मलाई आहे, मला आज ती खायची आहे, तर तो बाकीचे कॅलरीज कट डाऊन करेल, थोडंसं सॅलड घेईल त्याच्यावर. शेवटी स्मार्ट इटिंगनी तुम्ही दोन्ही गोष्टी जर का करू शकत असाल तर कधी चांगलं आहे. त्या स्मार्टवरनं सुचलेला शेवटचा प्रश्न असा की समजा मला फिट राहायचं आहे, तर यासाठीचं माझं स्मार्ट डाएट किंवा स्मार्ट लाईफस्टाईल काय असावी? आपण सगळंच काही खाण्यासाठी जगतो असं नाही. म्हणजे की प्रत्येक वेळेला मी कॉम्पेन्सेटच करेल, मग प्रत्येक वेळेला मी
मला सगळी मुरडच घालावी लागेल, असं काय नाही आहे. समजा तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून एक 2-3 दिवस आउटिंगला गेलात. तिथे तुमचं फिरणं होतं, तुमचा एक्सरसाइज होतो तिथे. त्यावेळेला तुम्ही कमी जास्त प्रमाणात थोडं खाऊ पण शकता. म्हणजे असं पण होतं, की तुम्ही खाल्लत तरी ते तुम्हाला कळतं, की आता आपण एवढं खाल्लेलं आहे, आपलं मस्त फिरणं पण झालंय, इफेक्ट नाही होणार त्याच्यावरती. पण जिथे तुम्हाला माहिती आहे, की मी इथं गेल्यानंतर मला कॉम्पेन्सेशनला वाव नाहीये, तिथं तुमच्या थोड्या मनाला मुरड घातली तर ते वजन पण छान राहतं. तुम्ही करून बघा. थोडी मुरड घालून मी सांगते त्याप्रमाणे, की थोडंसं स्वीट खायचंय, मग त्याला कॉम्पेन्सेट करायचंय आणि ते करून जेव्हा 2 दिवसांनी वजन करा आणि ते वाढलेलं नसेल, तर अजून भारी वाटतं. भारी वाटायचं असेल तर थोडेसे नियम पाळून बघा. थोडे दिवसांसाठी पाळून बघा. त्याचे इफेक्ट तुम्हाला कळले, की बरोबर मी काय कोणी जगात सांगितलं, तरी पण तुम्ही तुमचं वजन वाढू देणार नाही, की माझं एवढ्याने भागतंय ते मी कशासाठी ते पुढे जाऊ. मग त्याने शुगर पण वाढते, शुगरची गोळी वाढतीये, मग वजन पण वाढतंय, परत आत्ताच पाय दुखायला लागले, तर मी परत-परत त्या गोष्टी परत-परत जाऊन त्या खड्ड्यात पडण्यापेक्षा जरा बाजूने निघून गेलात तर तुम्हालाच त्रास कमी होणार आहे. चर्चा खूप होती पण ती इम्प्लिमेंट होत नाही. म्हणून मी समजा असं विचारलं, की कोणते 3 नियम आहेत? बाकी सगळं जाऊ दे, की हे 3 नियम करा बरं वाटेल. कॉम्पेन्सेट करायचं. ते दुसऱ्या दिवशी जो काही आडवा उभा ताव मारलेला आहे, तो दुसऱ्या दिवशी कॉम्पेन्सेट करायचा आहे, हा पहिला नियम. दुसऱ्या दिवशीपासून तुमचं रेग्युलर रुटीन जे आहे, ते लगेच सुरू करायचं. आणि जेव्हा खाल तेव्हा स्वीट खायचं असेल तर कार्ब्स म्हणजे आपण पोळी भाताला कॉम्पेन्सेट करा, तुमचं वजन नाही वाढणार. हं. या 3 गोष्टींकडे. खूप खूप आभार. गेल्या काही महिन्यात जे ट्रेंड आले होते, जे प्रश्न आले होते, त्याच्याविषयी आपण चर्चा केली. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. पण हे बदलत राहतात त्यामुळं परत पुढच्या गोष्टींविषयी जे ट्रेंडमध्ये येतील त्याच्यावर चर्चा करू. पण आता इथंच थांबूया. धन्यवाद.